थँक्यू सो मच एव्हरीवन. बिकॉज मी एक्सेप्ट केलं नव्हतं की 30+ लोक माझा व्लॉग बघतील फर्स्ट टाइम. मी विचार केला होता की मी व्लॉगमध्ये म्हणलेलं पण की 2-3 जण बघतील फक्त. आणि मी खूप खुश का तर माझी बकवास कोणी तर ऐकली आहे पहिल्यांदा. सो मी विचार केला की 3-4 दिवसातून होईल तेवढं मी व्लॉग बनवत जाईन. त्यासाठी थोडंफार स्वतःसाठी रेडी पण होत जाईन. आज मी फुल्ली आंघोळ केली म्हणजे रोज करते. इग्नोर, ठीक आहे. आणि सो आज तुम्ही बघू शकता, आज मला विचार आला की मी आज नाही, आता तर जमणार नाही मला. मग मी उद्या ना पिल्लूचं ते डायपरने नाही का लवचं करतात, मी ते स्क्रीनवर टाकेन. LOVE डायपरने सर्कल वगैरे करून. तर मला विचार आला की तसं शूट करावं. पण फर्स्ट टाइम पण मी डायपर यूज करते, सेकंड टाइम पण डायपर. आमच्यातले म्हणतील लेकराला डायपर वापरते म्हणून काही तू सगळं शूट डायपरनेच करतील का. पण माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, बिकॉज मला ते आवडले. तुम्ही म्हणसाल की बाबा बापरे किती वार सुटले तरी पिल्लूला घेऊन आली. बट मी टेरेसवरती आलते तेव्हा वार अजिबात नव्हतं. आणि जसं मी तिला घेऊन आले की वातावरण चांगलं झालंय आणि वारं चालू झालं. तुम्ही बघू शकता पिल्लूची काय अवस्था झाली. आणि तिने बघा, तुम्ही जस्ट 1 सेकंड, तिला एवढं बाहेर फिरायला आवडतं. पण आज एवढी हवा सुटली त्यामुळे तिने बघा किती शांत बसली. पिल्लू एकदम शांत बसली बघ. नाहीतर तिला बाहेर आणलं आणि तिला फक्त फिरायला आवडतं. जस्ट फक्त मानकडून इकडे इकडे बघत जायचं. तुम्ही ते वातावरण बघू शकता किती मस्त असं झालंय. ते बघा माझा भाऊ. पण आता पिल्लूला सोबत घेऊन एक व्हिडिओ काढायचा होता. बट पिल्लू ना माझे हेअर ओढते म्हणून त्या अगोदर हाय पिल्लू, पिल्लू बघ ग, पिल्लू बघ, पिल्लू. हा हाय हाय कर ग पिल्लू. हाय, सबस्क्राईब करा म्हण ग पिल्लू. मी म्हणलं होतं ना की हो पिल्लू बघ का, तू पण नीट बसता येईल ना, श्वास घेता येत नाही. खायची लागली. पिल्लूचं तुम्ही बघू शकता किती नाटक चालू आहे. तिला अजिबात आवडत नाही टोपी घातलेली. त्यामुळे आता वारं पण खूप सुटलंय आणि तिला पण सहन होई नाही पिल्लूला. म्हणून मी आता तिला घेऊन चालले. इथपर्यंत बघितला असाल कोणी व्हिडिओ तर एखादी क्यूटसी पिल्लूसाठी एक कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. पिल्लू से बाय कर का पिल्लू, बाय कर पिल्लू, बाय कर, बाय बाय.